पाटलांच्या वाड्यान चला. हो तुमचा वाडा कधी घेतला तुम्ही? कधीच घेतला, तुला आता माहित पडलाय. नानाला काय बोलतो? So elegant, just looking like मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ॲग्री यूट्यूब चॅनलमध्ये. या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आम्ही आता सध्या आहोत अक्कलकोटला. आता आणशी जावाचा हाय आपल्याला तुळजापूर, पंढरपूर, मे बी त्यांची नियर बाय काय जे भेटल, म्हणजे जे दर्शनाचं काय असेल ते करू, नाही तर आपली वस्ती जेजुरीला आहे. मग या ब्लॉगपर्यंत आपण तेवढं जेजुरीपर्यंत जाऊ. चला अक्कलकोटपर्यंत आपण आलो. गाणगापूर बघितला मागच्या ब्लॉगमध्ये. तर आता आताच निघायचं होतं 9:30 वाजता. अजून 8:30 वाजता कोणी अंघोळ वगैरे कोणची झाली नाही. माझी झाले, बाबाची झाले आणि मावशी आईची झाले. वहिनी, बाबू आणि इथेच बाकी आहेत. ते तिघं बाकी आहेत. ते तिघांची झाल्यावर आम्ही निघू. चलो. बापू सुटत आहे म्हणून पोऱ्या उठवते बापासला ना बाबू. हा तेच ना बाबू. जा अंघोळ करायला बोल वापसला. हे इजी बोल, अंघोळ करायला जा बोल पप्पाला म्हणा नाही. चला आता आम्ही निघतो. आजची समाधीला जायचं आहे. आम्ही गाडी काढतो. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, एकविरा माते की जय, भवानी माते की एलकोट एलकोट, सदानंदाचा सद्गुरु महाराज की जय. चला आता आम्ही चालले आहोत. स्वामीची समाधीचा मठ आहे तिथं दर्शन घ्यायला. तिथून दर्शन घेऊन मग आम्ही जाऊ तुळजापूरला. तुळजापूर इथून 70 का 80 किलोमीटर नाही, 79 किलोमीटर आहे. अराऊंड 1 तास 20 मिनटं दाखवले गुगल मॅपवर. आपण थोडा व्यवस्थित चांगली असते. आता आम्ही चालू दर्शनाला. सगळी जण आहेत. मंदिरात आलेलो आहोत. मी पहिल्यांदा आलो म्हणून आपल्याला काय माहित नाही. एंट्रीवर आहे. स्वामीच्या समाधीला आलो. सगळीकडे अभिषेक वगैरे चालू आहेत. समाधीला फेऱ्या मारतोय. दर्शन झालंय. आता दर्शन करून चला आपण निघूया. फेरी मारून झालंय. आता दर्शन झालंय समाधीचं. आता आम्ही इथून चाललोय तुळजापूरला. चलो निघते है. चला चला निघूया. आईनी पपई घेतलं ना खावाला जोर. A few moments later. चला आता आलो मी तुळजापूरला. गाडी जस्ट पार्क केले. आता दर्शन घेऊ. अराऊंड वाजलेले आहे तर 12 साडेबारा. चला आता मी चालू दर्शनाला. परत गेलतो सुट्टा घालायला बाई. आता असं लुक वाटतो ना भारी. मस्त दर्शनाला चाललं आम्ही. आता म्हणजे गर्दी खूप आहे म्हणून आम्ही 200वाले पास काढले आहेत. 200 रुपये पासून. आता मी तसं त्या 200वाल्या लाईनीमध्ये जातो. ती लाईन मे बी 10 ते 20 मिनटात होणार. बाकी मूग दर्शनाची लाईन 1 तासावर आहे असं काहीतरी आहे. आणि दुसरी लाईन 2 तासाची आहे. चला आलं सिद्धिविनायक गणपतीला. आता आणखी आतमध्ये चालल्यावर 200 रुपयाचा लाईन घेतलं आहे. आता आणखी गणपती बाप्पाला दर्शन घेऊ. त्यांची जाऊ आतमध्ये. हां चला. लास्ट टाइम मी आलतो सचिनच्या बरोबर. हो फुल ऑन गर्दी आहे. चला दत्त मंदिराच्या जवळ जाऊ. चला मंदिर
चला फुल ऑन गर्दी आहे. फ्रायडे असून तरी गर्दी आहे. आम्हाला वाटलं संडे सॅटर्डेला गर्दी असेल पण फ्रायडेला बी गर्दी आहे. चालू आता ते दत्त मंदिराजवळून 200 रुपयावाली VIP म्हणजे लाईन आहे, तिथून जायचं आहे. चला 200 वाली लाईन. चलो चल. लास्ट टाइम येईल तो आपण डायरेक्ट दर्शन घेतलेला, येईल आपण 200 वाल्या लाईन राहू. अभी कोण नाही. धावा धावा, जॉगिंग करा. नाही आपण सकाळची जॉगिंग केली नाही ना काय, म्हणून आता ते जॉगिंग करायला होतं. निकष रास मजा आहे तर सुसाट नव्हतंय. 200 रुपयाची लाईन ही बी गर्दीच आहे. चलो हे बघत बघतला का मुशी बिशी वळलंय. दर्शन झालंय. चला दर्शन एक नंबर व्हायला 200 रुपयाच्या लाईनीत. वहिनी वैतागलाय. चला आता आम्ही आता आणशी जाऊ पंढरपूरला, गाडी काढू. चला हां एक फेरी मारूया, प्रदक्षिणा मारूया एक अख्खी. श्री अमाय देवी, श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, अजून खूप सारे मंदिर आहेत इथं. लास्ट टाइम आलेलो आपण, सर्व बघितलेले. आता परत दाखवतो तुम्हाला. लास्टचा ब्लॉग नसेल बघा जरा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री मल्हारी मार्तन खंडोबाबाचं मंदिर जायचं जेजुरीला. चला एक प्रदक्षिणा मारू, त्याच्यानंतर तिथून प्रस्थान करू. जाताना आपण लास्ट टाइम जो खाल्लेला पाटलांचा वाडा, साधं काम आहे का, त्या जाऊ जेवायला. चला सगळी जणात. चला प्रदक्षिणा एक मारून घेतो. नाच 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 नाटक्या. थोडा वेळापूर्वी स्कॅम झाला. माझी लंगोट सुटली, म्हणजे मी नीट नव्हती पेनली. म्हणजे वहिनीने इथे जरी पेनलेली आणि वहिनीने पेनलेली. आता असं काम झालेलं आहे. आता डायरेक्ट पंढरपूरला परत घालू, त्याच्यानंतर एकवी राहायची खाली. हे इजी काय 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 काय. तर आता बांगड्या बिंगड्या बघतो आम्ही. आणखी जराशी शॉपिंग करतो. कोणला तरी आता मम्मीला आणि पिया ताईला मूर्ती घेतलंय. आता बाबू न पिंकू ताई आले, त्यांना काहीतरी खावायचं आहे. त्याला आता आणखी बांगड्या घेतल्या आम्ही. वहिनीने मदत केल्या बांगड्याच्या वाला. पिया ताई, मम्मी आणि पिंकू ताईला. आता बघून मी सांगा काहीतरी घेतो मी. निकष तुला काय बोलतात सगळी? हा कंप्लेंट झालं तुझ्या? अशा मस्ती काय करतो तू? हा बाबा मस्ती करते. नानाला काय बोलतो? So elegant, just looking like तुळजापूरचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय जेवायला, म्हणजे पंढरपूरला झालंय. ऑन द वे आम्ही जेवायला जाऊ पाटलांचा वाड्याला. भारी लागतं त्याच्यावर. मी लास्ट टाइम जेलतो, लास्ट टाइम ब्लॉग मध्ये बघितलं असेल, सचिनच्या बरोबर गेलतो तेव्हा. चला आज परत त्या जाऊन पुरणपोळी खावी परत. चला पाटलांच्या वाड्यान चला. हो तुमचा वाडा कधी घेतला तुम्ही? कधीच घेतला, तुला आत्ता माहित पडलाय. ओके ओके चला. पाटलांच्या वाड्याने जावाला फुलशी गर्दी आहे. गर्दी असतात, बाहेर लागतं जेवणाचं. अरे बैसाला बी भारी आहे. आलो पाटलांच्या वाड्यात. लास्ट टाइम बी येईल तू, आज पण बघू. लास्ट टाइम काय खालतं आता आठवण आहे मला. आवरा माहिती आहे, खीर खालती. चलो एंट्रीच भारी वाटते भाई. साधा काम आहे का, आणि सिटिंग अरेंजमेंट बी भारी आहे भाई. तुम्ही तुळजापूरला येतास ना तर आहे या जावाला भाई. जवशाल भारी वाटतं. मी प्रमोशन पण काही दिला नाही यावी, तरी मी चांगलं लागतं म्हणून तुम्हाला प्रमोशन केलं. चला जेवायला थांबल्या पाटलांच्या वाड्यान. फुल बाई सूल साधं काम आहे का.
फुल इंडियन सेटिंगवर सगळं सगळा मागवलं. मेन नंतर आपल्या गावचे शेवया खीर साधा काम आहे का. पहिली डिश आली आहे मसाला पापड, पिठला पनीर, निकाश इजी. मस्त शाला बिलाला ठेवला आहे बघ. शालाला आहे पालनात 3 पालनात. आमचा मानसाला यावरले दोन्ही हात पकड फिट. मी मागून चाटत असतं हे. A few moments later. बोला आम्ही पोहोचलोय पंढरपूरला. बाबा अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत. आपल्याला गाडीला पार्किंगला बघा. गाडी पार्किंग आता बघा समोर मंदिर दिसलं आता. ओके. बाबाने आम्हाला रस्ता दाखवलाय. आय थांब. तिथून बघा दिसलं कलशवर दिसलं बघा मंदिराचं दिसलं. जय पंढरपूर, जय विठ्ठल. चलो गाडी पार्किंगला साबुदाणा वडा बिडा आपल्याला अरे माझं वडा घेशाल तुम्ही. साबुदाणा वडा बोलतास. फ्री वंडी नको रे बाबा. परिवारचे बरोबर हे गप गप जरा थांब. जी बॅटाची ती बी बॅटर नाही. हे आईचा माणूस आहे. हे आईचा पाऊस लोकात. चला आता आम्ही पोचले आहोत पंढरपूरला. आवडी गर्दी आहे. उद्या एकादशी आहे म्हणून रास गर्दी आहे. बघू शकता लाईन आखी भरलंय. सो वी डिसाइडेड मुखदर्शन. याच्यानंतर आपल्याला जेजुरीची रनिंग रास मोठी आहे. 160 किलोमीटर आहे. तेवढा आहे जेजुरीला गाठायचं आहे आपल्याला. काही बी करून दर्शनाला सकाळचे दर्शन देऊ. त्यांची मग आपला लाडका ठिकाण म्हणजे माझ्या आईचा एकविरेला जावायचं आहे बाई. चला बघू आम्ही मुखदर्शन घेतो. उपास केलाय. मला मुखदर्शन घेऊया. जावा पुढच्या वेळेला येऊ ना तेव्हा गर्दी कमी ठेव. मावशाने मी चाललो. बाकीचं सगळी मागं दर्शन घेऊ. इथून प्रस्थान करू आपल्या पुढच्या जर्नीसाठी. दर्शन घेतलं आता मी थांबतो. मावशी बसले. मावशी आणि मी बसलो. दर्शन घेतलं तर खूप वेगळा म्हणजे एक वाईब आली ना. एक आवडलं फ्रेश दर्शनकडे थांबू. ते आल्यानंतर मग इथून बाहेर निघून आपल्या गाडी काढून मावशी बसले. चलो दर्शन झालंय. फोटोशूट बी व्हायला आहे. आता मी चाललो आमच्या कारमध्ये बेसायला. म्हणजे कारमध्ये मामाशी इनोवा. आता जावं 160 का काहीतरी किलोमीटर आहे. अराऊंड 3 तास 4 तास अशी 3 तासाची मे बी राहते. डिपेंड. एक नंबर वाटतं. आता आमची गाडी परत डिझेल भरतो आम्ही. आता अजून आमची 45 किलोमीटर बाकी आहे. टॉयलेट वगैरे करून जेतो मग नंतर आता जेवायला काय मागवायचं. घरगुती जेवण पासून सगळं आहे. भेंड्याची भाजी वगैरे सगळं भेटणार. चला यो आमचा रूम बघू. रूम बघू शकता. एकदम डेंजर. फुल टीव्ही बघू. कसं दिसतो. फुल जारा वेळेला जिम चालू करायची आहे. जिम चालू करून मजा करू. सेम और जेवायला ऑर्डर केले. जेवून झोपून एवढा ब्लॉग आहे.
दर्शन जेजुरीचा त्याच्यानंतर